जय जिजाऊ, जय शिवराय, जय श्रीराम बांधवांनो. काही कारणास्तव लाईव्ह घेता येत नाही, त्याच्याबद्दल माफी असावी. पण आजचा हा जो व्हिडिओ आहे तो अशा बांधवांसाठी आहे की ज्यांचे 5,000 फ्रेंड्स कंप्लीट झालेले आहेत आणि त्यांचे फॉलोअर्स वाढत नाहीयेत. आणि 5,000 फ्रेंड्स झाल्यानंतर पुढे फ्रेंड्स रिक्वेस्ट ऍक्सेप्ट करता येत नाही आपल्याला. त्याच्यामुळं फॉलोअर्स वाढवायचे कसे, फॉलोअर्सचं बटन, जे फॉलोचं बटन असतं ते आपल्या प्रोफाईलवरती कसं दाखवायचं, त्याच्यासाठी हा खास व्हिडिओ. आणि विनंती करतो भावांनो, अनेकांना बांधवांना फॉलोच्या रिक्वेस्ट पाठवलेल्या आहेत. आणि काही बांधव, अनेक बांधव, काहीपेक्षा अनेक बांधव जे व्हिडिओज बघतात किंवा अनेक पोस्ट लाईक करतात, पण त्यांनी फॉलो करून ठेवलेलं नाही. तर कृपया करून त्यांनी पण माझ्या प्रोफाईलला फॉलो करून ठेवावं, एवढी मी विनंती करेल. आणि ज्या ज्या बांधवांचं फेसबुक इन्कम चालू झालेलं आहे त्यांचं हार्दिक अभिनंदन. आणि ज्या बांधवांचं चालू झालेलं नाहीये त्यांनी थोडेसे पेशन्स ठेवावे, प्रॉपर पॉलिसी फॉलो कराव्यात आणि लवकरात लवकर ते चालू होऊन जातं. असं काही विषय नाही की कोणाचं चालू होत नाही. प्रॉपर पॉलिसी फॉलो केल्या असतील, रोजच्या रोज तुम्ही कंटेंट चांगलं टाकत असाल तर नक्की होतं. तर चला आता आपण बघूया फेसबुकवरती आपल्या प्रोफाईलवरती फॉलो बटन कसं आणायचं आणि फ्रेंड रिक्वेस्ट कशा बंद करायच्या. पण एक लक्षात ठेवा, जर तुमचे 5,000 फ्रेंड झाले नसतील तर पहिले ते बनवून घ्या आणि मग ह्या गोष्टींचा वापर करा. चला ठीक आहे, बघूया. धन्यवाद. जय शिवराय भावांनो. तर आता आपण शिकणार आहोत फेसबुकवरती आपण आपले फ्रेंड रिक्वेस्ट कशा बंद कराव्या जर आपले 5,000 फ्रेंड झाले असतील, आणि फॉलोचं बटन कसं ऑन करायचं. ठीक आहे. तर उजव्या हाताला तुम्हाला बघा तुमचा एक छोटासा प्रोफाईल फोटो दिसतो वरती, किंवा ज्यांच्याकडे अपडेट नसेल त्यांना अशा 3 लाईनी दिसतात. तर अशा ह्याच्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला खाली एक सेटिंगचं ऑप्शन दिसेल चक्रासारखं सर्च बारच्या शेजारी, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर असं खाली खाली यायचं आहे. ऑडियन्स आणि व्हिजिबिलिटी नावाचं एक ऑप्शन आहे, त्याच्यावरती चेक करायचं आहे. आणि त्याच्यामध्ये खाली हाऊ पीपल फाइंड अँड कॉन्टॅक्ट यू हे नाव दिसेल तुम्हाला, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. तर हे बघा, हू कॅन सेंड यू फ्रेंड रिक्वेस्ट हे ऑप्शन सेट करायचं आहे, चेक करायचं आहे. याच्यावरती गेल्यानंतर इथे तुम्हाला नो वन करायचं आहे किंवा ओनली मी असेल काही काहींचं ऑप्शनमध्ये, तर ओनली मी करायचं आणि सेव्ह करायचं आहे. हे सेव्ह केल्यानंतर पुन्हा बॅक एंडला यायचं आहे. पुन्हा इथे बॅकला येऊन पुन्हा बॅकला जातो मी. इथे तुमचा डाव्या हाताला एक छोटासा प्रोफाईल फोटो दिसतोय, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. पुन्हा याच्यावरती क्लिक करायचं आहे 3 डॉटवरती, बरोबर. आणि इकडे चेक करून घ्यायचं आहे काही कोणत्या एरर किंवा नोटिफिकेशन आलेले की नाही. त्याच्यानंतर खाली ऑप्शन आहे तुम्हाला इन्व्हाइट पीपल टू कनेक्ट, याच्यावरती क्लिक करायचं आहे. आणि हे रोज करायचं आहे, इन्व्हाइट की जेणेकरून जास्तीत जास्त लोक तुम्हाला फॉलो करतील. त्याच्यानंतर आता पुन्हा तुम्हाला फॉलोचं बटन ॲड करायचं आहे. पुन्हा एकदा आपल्या उजव्या हाताला जे तुम्हाला 3 रेषा दिसत आहेत त्याच्यावरती जायचं आहे. हे फक्त फॉलो करायला सांगितलं मी तुम्हाला. तर त्याच्यानंतर सेटिंगवरती जायचं आहे. पुन्हा या सेटिंगवरती गेल्यानंतर खाली खाली बघायचे अजून कोणकोणते ऑप्शन्स आहेत ते सगळे बघून घ्यायचे आहेत आपल्याला शिकण्यासाठी. आणि फॉलोवर्स आणि पब्लिक कंटेंट याच्यावरती यायचं आहे, बरोबर. आता हे बघा वरती एक ऑप्शन आहे हू कॅन फॉलो मी, याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि हे पब्लिक ठेवायचं आहे. ठीक आहे. आणि सेव्ह करायचं आहे. आता आपलं फेसबुकवरती फॉलोचं बटन आलं आहे की नाही हे कसं चेक करायचं. पुन्हा सेटिंगवरती जायचं. इथे एक मिनिट, इथे नाही ऑप्शन, पुन्हा तेच करतोय मी. आपल्या डाव्या हाताच्या प्रोफाईलवरती यायचं आहे. त्याच्यानंतर इथे उजव्या हाताला तुम्हाला 3 डॉट दिसतील, या 3 डॉटवरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर इथे बघा चौथं ऑप्शन आहे व्ह्यू ॲज. ह्या व्ह्यू ॲजवरती जेव्हा आपण क्लिक करतो तेव्हा एक युजरसारखी आपल्याला प्रोफाईल दिसते. आणि हे बघा इथे माझं फॉलोचं बटन ऑलरेडी आलेलं आहे, ती सेटिंग मी ऑलरेडी करून ठेवली होती. तर काय करायचं आहे सगळ्यात पहिले, पुन्हा एकदा सांगतो स्टार्टिंगपासून. आपल्या उजव्या हाताला जो एक हे दिसतोय प्रोफाईल फोटो, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. सेटिंगवरती जायचं आहे, सेटिंगचं ऑप्शन सर्च बार शेजारी. या सेटिंगवरती क्लिक केल्यानंतर खाली खाली यायचं आहे हाऊ पीपल फाइंड अँड कॉन्टॅक्ट यूवरती जायचं आहे. त्याच्यानंतर हू कॅन सेंड यू फ्रेंड रिक्वेस्ट याच्यावरती क्लिक केल्यानंतर नो वन करायचं आहे, म्हणजे तुमची फ्रेंड रिक्वेस्ट बंद होऊन जाईल. ठीक आहे. त्याच्यानंतर पुन्हा खाली खाली यायचं आहे फॉलोअर्स अँड पब्लिक कंटेंट, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि हू कॅन फॉलो मीच्या जागी पब्लिक करायचं आहे. ठीक आहे. तर ह्या गोष्टी करायच्या असतात. त्याच्यानंतर पुन्हा एक खाली तुम्हाला एक ऑप्शन दिसेल प्रोफाईल अँड टॅगिंग. आता हे का सांगतोय मी तुम्हाला, कारण तुमच्या प्रोफाईलवरती जेव्हा तुम्हाला टॅग केलं जातं तेव्हा
तुमच्या प्रोफाईलवरती इतरांच्या पोस्ट दिसतात आणि त्या दिसल्यामुळं जे लोक तुमच्या प्रोफाईलवरती येतात त्या लोकांना वेगळ्याच पोस्ट दिसायला लागल्या इतरांच्या किंवा काय, तर ते लोक तुम्हाला फॉलो करत नाही. तर प्रोफाईल अँड टॅगिंगवरती जायचं आहे. बरोबर. हू कॅन पोस्ट ऑन युअर प्रोफाईल, फक्त तुमच्या प्रोफाईलवरती फक्त तुम्हीच पोस्ट करू शकतात असं ओनली मी करायचं आहे. हू कॅन सी व्हॉट अदर पोस्ट ऑन प्रोफाईल. बरोबर. इथे एव्हरीवन आहे, तर इथे फक्त ओनली मी करायचं आहे, सेव्ह करायचं आहे. बरोबर. अलो अदर्स ठेवायचं आहे. हू कॅन सी पोस्ट यू आर टॅग इन ऑन युअर प्रोफाईल, ओनली मीच करायचं आहे. आता टॅग करायचं आहे तर टॅग ऑन ठेवायचं आहे. म्हणजे आता हे काय आहे, लेट एनीवन टॅग यू, म्हणजे इतरांना तुम्हाला टॅग करू द्यायचं आहे का, तर ते प्रोफाईल कधी पण ऑन ठेवायचं, की जेणेकरून समजा एखाद्याने चांगल्या पोस्टवरती आपल्याला टॅग केलं असेल तर तो टॅग आपण स्वीकारू शकतो, ती पोस्ट आपल्या वॉलवरती दिसेल. त्याच्यानंतर हे बघा खाली रिव्ह्यू टॅग पीपल ॲड युअर पोस्ट, म्हणजे कोणी जर आपल्याला टॅग केलं असेल तर तो टॅग आपल्या प्रोफाईलवरती दिसायच्या आधी रिव्ह्यू केला जातो, ते आपल्याला रिव्ह्यू दिसतो. आपल्याला ॲक्सेप्ट करायचा नाही करायचा हे आपल्यावरती राहतं, मग हे ऑनच ठेवायचं. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण रिव्ह्यू करू शकतो आणि त्या गोष्टी करू शकतो. म्हणजे काय, टॅग ॲक्सेप्ट करायचं किंवा रिजेक्ट करायचं, असे बाकीचे भरपूर सारे ऑप्शन्स आहेत. ते हळूहळू मी तुमच्यासमोर नक्की आणेल. आणि ज्यांचे 5,000 फ्रेंड्स झालेले असतील पूर्ण, त्या बांधवांनी नक्की हे फॉलो करायचं आहे. आणि नंतर अजून एक सेटिंग सांगतो मी तुम्हाला फॉलोअर्सची, की जेणेकरून कसं असतं माहिती आहे का, जेव्हा आपण एक काय म्हणतात ना, की रीच आऊट होतो जास्तीत जास्त लोकांपर्यंत किंवा काय, त्याच्यानंतर जास्तीत जास्त आपले काही दुश्मन पण तयार होतात, समर्थक पण तयार होतात, विरोधक पण तयार होतात. तर अशा वेळेस फॉलोअर्स आणि पब्लिक कंटेंटवरती यायचं आहे. तर हे बघा इथे खाली एक ऑप्शन असतं, हू कॅन सी युअर फॉलोअर्स ऑन युअर टाईमलाईन, म्हणजे आपले फॉलोअर्स कोण बघू शकतं हे आपल्याला डिसाईड करायचं असतं. तर इथे मी ओनली मी केलेलं आहे, म्हणजे माझे फॉलोअर्स कोण कोण आहेत, कोण मला फॉलो करतं हे मी हाईड करून ठेवलेले. कारण काही काही उपद्व्यापी असे असतात की जे आपल्या फॉलोअर्स लिस्टमध्ये घुसतात आणि आपल्या फॉलोअर्सला काही ना काही मेसेज करत असतात किंवा काही ना काही आपल्याविषयी भरत असतात किंवा आपल्याविषयी काही माहिती टाकून देत असतात. त्याच्यामुळे ते फॉलोअर्स आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन त्यांचा चेंज होतो किंवा काही चुकीच्या गोष्टी शेअर झाल्यामुळे आपले फॉलोअर्स कमीही होऊ शकतात. अनेकांच्या पोटात दुखत असतं. त्याच्यामुळे कधी पण जसं मी तुम्हाला सांगितलं, सेटिंगवरती जेव्हा येतो आपण तेव्हा फॉलोअर्स आणि पब्लिक कंटेंटवरती जायचं आणि हू कॅन सी युअर फॉलोअर्स ऑन युअर टाईमलाईनवरती जाऊन हे ओनली मी करायचं आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण फॉलोअर्सचं बटन आपल्या पेजवरती आणू शकतो. फ्रेंड रिक्वेस्ट बंद करू शकतो. 5,000 फ्रेंडच्या वरती तुमचे फ्रेंड झाले असतील तर, म्हणजे 5,000 फ्रेंड झाले असतील तर, आणि तरच हे करा. नाही तर मग आधी 5,000 फ्रेंड्स कंप्लीट करून घ्या आणि मग फॉलोचं बटन तुमच्या प्रोफाईलवरती आणा. तर अशा वेळेस काय होतं माहिती आहे का, याचा फायदा काय होतो भावांनो, तुम्हाला ते सांगतो. की जेव्हा आपण एखादा व्यक्ती आपल्या अशा ह्या प्रोफाईलवरती येतो, ह्या प्रोफाईलवरती त्याला त्याच्या पोस्ट दिसत आहेत, आपल्या पोस्ट दिसत आहेत, त्याला पोस्ट आवडल्या, तो आपल्याला फॉलो करतो. मग जर समजा त्याला इथे फक्त फ्रेंड रिक्वेस्टचं बटन दिसत असेल तर तो फ्रेंड रिक्वेस्ट पाठवतो, तो फॉलो नाही करत आपल्याला. तर अशा पद्धतीने आपल्याला इथे फॉलो करायचं आहे. आणि मी त्या सर्व बांधवांना विनंती करेल की ज्यांनी मला फॉलो नाही केलेलं त्यांनी कृपया फॉलोचं बटन दाबावं, एवढी मी विनंती करेल. आणि जे बांधव फॉलो करतायत त्यांना अजून एकदा सांगेल की इथं 3 डॉटवरती गेल्यानंतर इथे 3 डॉटचं एक ऑप्शन आहे. आता ते माझं ओपन नाही होणार कारण माझी स्वतःची प्रोफाईल आहे. तिथं गेल्यानंतर तुम्हाला इन्व्हाइट म्हणून एक ऑप्शन येतं. त्या इन्व्हाइट ऑप्शनवरती क्लिक करा आणि जास्तीत जास्त आपल्या बांधवांना आपल्या ह्या प्रोफाईलबद्दल सांगा, त्यांना इन्व्हाइट करा आपल्या प्रोफाईलवरती. एवढं मी विनंती करेल आणि आजचं लेक्चर संपवतो. जय जिजाऊ, जय शिवराय, जय श्रीराम बांधवांनो.